तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे भुवनेश्वरीला समजून आले अक्षराचे पूर्ण देखील डाव, परंतु दुसरीकडे चारवाल सरांनी दिले या भुवनेश्वरीला मुतोड जबाब. कारण आता या भुवनेश्वरीने अगदी चालाकीने डाव खेळलेला असतो की अक्षराला कसं अडकवायचं आहे. षडयंत्रणामध्ये कदाचित या भुवनेश्वरीला अक्षराची एक अगदी कमजोरी सापडलेली असते की मास्तरीणबाई आमच्या मुलाला आमच्या बाबतीत भडकवत आहे. त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी जास्त देखील अधिपतीवर फोकस करत असते. कारण या भुवनेश्वरीला असं वाटत असते की अधिपती फॅक्टरीमध्ये काम अगोदर आम्हासनी विचारून करायचे, परंतु आता त्या मास्तरीणबाईला आमची जागा दिली, पण मी कदाचित अधिपतीला हे नाही करू देणार. अगदी ही भुवनेश्वरी अशा प्रकारे चिडलेली असते. परंतु ते नाही तर आता चारुवाल सर व अधिपती चांगलेच अगदी जवळ आलेले असतात व त्यांचे बोलायचे शब्दही चांगले सुधारलेले असतात. पण मित्रांनो, ते बघून मात्र या भुवनेश्वरीला काही सहन होत नसतं आणि अगदी मनामध्ये ही भुवनेश्वरी विचार करत असते, भुवनेश्वरी आता तू नक्की ही बाजी हरली, कारण तुझा मेन मोहरा या मास्तरीणबाईने चालाकीने घेऊन घेतला. अगदी या भुवनेश्वरीला अशा प्रकारे मोहमाया वाटत असते. पण कदाचित या भुवनेश्वरीला असं वाटत असते की ही बाजी आम्हीच जिंकूया. पण त्याचवेळी त्या ठिकाणी चारुवाल सर येतात आणि या भुवनेश्वरीला अगदी टेन्शनमध्ये बघून बोलत असतात. काय झाले भुवनेश्वरी? आज कदाचित खूपच टेन्शन दिसत आहे तुझ्या चेहऱ्यावर, कारण तुझ्या हातामधून बाजी निसटलेली आहे. तुला तुझ्या अधिपतीवर खूप विश्वास होताच ना. मी तोच विश्वास अधिपतीला तोडायला लावले. कदाचित तुला या घरामधून लवकरच जावं लागेल, कारण आता तुझ्याकडे असे कोणतेही मोहरे नाहीत चालवायला. पण त्याचवेळी ही भुवनेश्वरी अगदी चिडून चारुवाल सरांना बोलत असते, मोठे मालक तुम्ही का उगाच त्रास करत आहे? आणखी बाजी मारली नाही तुम्ही, कारण मी कोणताही डाव केव्हा बदलेल ते मला पूर्ण माहिती आहे आणि ही बाजी नक्की मीच मारणार. परंतु त्याचवेळी भुवनेश्वरीच्या बोलण्यावरून चारुवाल सर बोलत असतात, भुवनेश्वरी तू कितीही प्रयत्न केलास तर तुझं हे सारं नाकाम होणार, कारण माझ्या सूनबाईने अशा प्रकारे ब्रह्मास्त्र सोडलेला आहे की त्या ब्रह्मास्त्राने तुला हरावंच लागेल, हा शब्द आहे माझा. पण मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.